नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी या अतिशय महत्त्वाच्या अध्ययन स्तराची निष्पत्ती कशा प्रकारे साध्य करावी याविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्यासाठी स्वयंअध्ययन साहित्याचा कशा प्रकारे उपयोग करावा याविषयी माहिती बघूया. परमपूज्य शिक्षणतज्ञ विनोबाजी असं म्हणतात की या जगामध्ये कोणीच कोणाला शिकवू शकत नाही. तर शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी प्रेरित करावे. तर त्यासाठी आपण स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करत असतो आणि विद्यार्थी हा अध्ययन अनुभवाच्या द्वारे शिकत असतो. तर आपण वर्गामध्ये असेच अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्याद्वारे विद्यार्थी ज्ञानाची रचना करतात आणि स्वयंअध्ययन करतात. तर अशाच प्रकारे एक स्वयंअध्ययन साहित्य आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर त्याविषयी माहिती बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी एक स्वयंअध्ययन साहित्य तयार केलेलं आहे. तर आपण वजाबाकी प्रत्यक्ष या स्वयंअध्ययन साहित्याद्वारे कशा प्रकारे करावी हे आपण बघूया. तर बघा या ठिकाणी एक उदाहरण आहे 4 वजा 3. हे उदाहरण आपल्याला या स्वयंअध्ययन साहित्याच्या द्वारे सोडवायचं आहे. याला आपण वजाबाकी यंत्र सुद्धा म्हणू शकतो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 4 मधून 3 काढायचे आहेत. म्हणून आपण पहिल्यांदा आपल्या हातामध्ये 4 कंच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ही पट्टी आहे. ही पट्टी आपल्याला किती काढायचे आहेत, त्यामधून 3 काढायचे आहेत. म्हणून ही पट्टी 3 वर आणून सेट करायची आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला ज्या कंच्या आपण घेतलेल्या आहेत त्या कंच्या आपल्याला टाकायच्या आहेत. 1 2 3 4. म्हणजे बघा आपल्याला उत्तर मिळेल. उत्तर किती आलं आपलं, 1 गोटी बाहेर आली, 1 कंची बाहेर आली. म्हणजे 4 मधून 3 गेल्यानंतर 1 हे उत्तर आपल्याला मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थी स्वयंअध्ययन साहित्याद्वारे शिकू शकतो. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. यामध्ये बघा 4 वजा 2 आहे. मग आपण 4 कंच्या घेऊयात आणि ही जी आपली पट्टी आहे ही पट्टी आपली 2 वर सेट करूया. म्हणजे 4 कंच्या आपण टाकल्या तर बघूया आपलं उत्तर काय येईल, 4 वजा 2. आता आपण कंच्या टाकूया 1 2 3 4. म्हणजे बघा आपलं उत्तर काय आलेलं आहे, 2 हे उत्तर आलेलं आहे. आणखी एक उदाहरण आपण बघू. 4 वजा 1. आता जी संख्या आपल्याला वजा करायची आहे तेवढ्या कंच्या किंवा गोट्या आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. तेवढ्या आपण घ्यायच्या. 4 गोट्या मी घेतलेल्या आहेत आणि त्यामधून 1 वजा करायचं आहे. म्हणजे आपल्याला 1 पर्यंत ही पट्टी सरकावी लागेल आणि ह्या ज्या 4 कंच्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकूया. 1 2 3 4. तर बघा आपलं उत्तर काय येईल, 1 2 3. अशा प्रकारे 4 मधून 1 गेल्यानंतर 3 हे उत्तर येते. तर बघा हे असं स्वयंअध्ययन साहित्य आहे की याद्वारे विद्यार्थी खेळत खडत आपल्या ज्ञानाची रचना करेल आणि ज्ञानरचनावादानुसार तो अध्ययन निष्पत्ती साध्य करेल. तर बघा मित्रांनो, स्वयंअध्ययन म्हणजे काय, तर शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने शिकणे म्हणजे स्वयंअध्ययन होय. तर या स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढते, विद्यार्थी स्वावलंबी बनतो, स्वतः शिकण्यासाठी उद्युक्त होतो आणि तो जीवनभर शिकतो. कारण की स्वतःची ज्ञानरचना त्याला स्वतःच करायची असते आणि त्याचं शिक्षण हे स्वतःवरच अवलंबून असते. त्यामुळे तो जीवनभर शिकू शकतो. तर अशा प्रकारे स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करून आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करू शकतो. तर बघा शिक्षक मित्रांनो, आपल्याला हे अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला ज्या पेट्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये असं भरपूर स्वयंअध्ययन साहित्य आहे आणि या स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती साध्य करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विविध व्हिडिओच्या माध्यमातून गणितीय संकल्पना सुलभ करण्यासाठी आपण काही माहिती देत आहोत. अशीच वजाबाकी या संकल्पनेविषयी काही माहिती आपण आज घेणार आहोत. संख्येवरील क्रिया स्तर 6 साठी अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 4 संख्यांचा वजाबाकीचा चिन्हचा वापर करून विद्यार्थी वजाबाकी करतात. ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला काही अध्ययन अनुभवांची सांगड घालायची आहे.
आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगितली सुद्धा आहे. त्याच संकल्पनेचं दृढीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे. वजाबाकी करताना सरावाची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या विद्यार्थ्यांना वजाबाकी शिकण्याच्या अगोदर बेरीज ही संकल्पना समजलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की बेरीज करत असताना दोन संख्या एकत्र येतात तेव्हा त्या वाढत जातात. मात्र जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा संख्या कमी होत जातात. हे सांगण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यायचे आहेत आणि प्रत्यक्ष अनुभव देऊ तेव्हाच ती संख्या, त्या संख्येचं रूप आणि त्या कशा कमी होत जातात हे विद्यार्थी समजू शकतील. आपण ह्यासाठी एक कृती बघूया. इथे एक चित्र आहे. या चित्रामध्ये 4 फुगे दिसतात आहेत आणि 4 पैकी एका फुग्यावर फुलीची खूण केलेली आहे. आता विद्यार्थ्यांना हे चित्र पाहून आपल्या संख्या रूपात हे उदाहरण मांडायचं आहे. आपण काय करणार आहोत बघा, किती फुगे आहेत? 4. आपण 4चं संख्या कार्ड ठेवूया आणि किती फुग्यांवर फुलीचं खूण आहे? 1. बघा 1. इथे वजाबाकीचं चिन्ह सुद्धा आहे. आता किती उरले? 3. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना 4 + 1 = 3 ही मांडणी समजावून सांगायची आहे, जेणेकरून त्यांना हा अध्ययन अनुभव मिळेल. अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा एक कृती करणार आहोत. हे एक फूल आहे. फुलामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत वजाबाकीची. आता ह्या वजाबाकीच्या उदाहरणातून आपल्याला पुन्हा विद्यार्थ्यांकडून गोट्यांच्या स्वरूपात म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात हेच उदाहरण मांडणी करायची आहे. पहा, पहिलं उदाहरण काय आहे? 4 - 3. आपण विद्यार्थ्यांना सांगूया 4 - 3 ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण वजाबाकीची कृती समजावून सांगू शकतो. बघा, आता मी काय करते, ह्या 4 गोट्या टाकते. 4 - 3. आपल्याला किती वजा करायचे आहेत? 3. बघा, आपण ह्या 3 गोट्या काढूया. किती उरल्या बरं? 1. ह्यातून आपण विद्यार्थ्यांना 4 - 3 = 1 असं वाचनसुद्धा समजावून सांगतोय. अशा प्रकारे ह्या 2 कृतीमधून आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वजाबाकी ही संकल्पना समजावून सांगू शकतो. हे करत असताना आपण आणखीन एक सोपी पद्धत वापरू शकतो. ती पद्धत म्हणजे संख्या रेषा. आता संख्या रेषा बघा, या संख्या रेषेवर 0, 1, 2, 3, 4 असे अंक आहेत. ह्यातून आपण तोंडी वजाबाकी करू शकतो. कशी बरं? विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपण समजा 4 वर आहोत आणि आपल्याला एक उदाहरण आहे की 4 - 1. जेव्हा आपण 4 - 1 म्हणू तेव्हा आपण पाठीमागे येतो. 1 ने 4 - 1 म्हणजे 1 ने आलो. कितीवर आलो? 3 वर. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने समजवून सांगू शकतो. दुसरं उदाहरण बघा, 4 - 2. 1, 2. किती उरले? 2. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना संख्या रेषा, नंतर चित्रपद्धत, वस्तू पद्धत या 3ही प्रकारे वजाबाकी ही संकल्पना समजावून सांगू शकतो. जर वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजली तर पुढील जी भागाकाराची क्रिया आहे ती सुद्धा सुलभ होऊ शकते. म्हणून आपला वजाबाकीच्या संकल्पनेवर विशेषतः भर द्यायचा आहे. तर निश्चितच ह्या कृती तुम्हाला तुमच्या अध्यापनामध्ये पूरक ठरतील असं मला वाटते. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांना संख्यावरील क्रिया शिकवताना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून करतो. या अतिशय महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते अध्ययन अनुभव द्यावेत याविषयी माहिती पाहूया. तर बघा मित्रांनो, माझ्या हातामध्ये काही गुलाबाची फुले आहेत. या गुलाबाच्या फुलांमधील मी जर काही फुले जर काढून टाकली तर काय होईल? हे फुले कमी होतील की जास्त होतील? अगदी बरोबर, हे फुले कमी होतील. आता हे कमी होणे म्हणजेच काय? तर कमी होणे म्हणजेच वजाबाकी होईल. तर बघा मित्रांनो, माझ्याकडे ह्या काही चकत्या आहेत. आता या चकत्यांमधील मी काही चकत्या जर बाजूला काढून ठेवल्या तर ह्या चकत्या काय होतील? कमी होतील. आता हे कमी होणे म्हणजे काय? तर हे कमी होणे म्हणजे सुद्धा वजाबाकी होय. तर बघा मित्रांनो, माझ्या हातामध्ये काही चिन्ह आहेत. यापैकी वजाबाकीचं चिन्ह कोणतं आहे? बरोबर, माझ्या या हातातील जे चिन्ह आहे ते वजाबाकीचं चिन्ह आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी म्हणजे काय तर वजाबाकीच्या चिन्हाची आपण अशा प्रकारे ओळख करून देऊ शकतो. तर बघा मित्रांनो,
0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून विद्यार्थी करतो, ही इयत्ता 3री ते 5वी मधील अतिशय महत्त्वाची अध्ययन निष्पत्ती आहे. तर ही अध्ययन निष्पत्ती आणखी दृढ करण्यासाठी आपण राजू नावाच्या मुलाची गोष्ट बघूया. तर राजू नावाचा एक मुलगा असतो, त्याला गोड पदार्थ खूप आवडतात आणि त्याची आई त्याच्यासाठी असे गोड गोड पदार्थ नेहमी करत असते. तर एके दिवशी राजूची आई राजूसाठी लाडू तयार करते. तर बघा, त्याच्या घरामध्ये 4 सदस्य असतात आणि राजूची आई त्याच्यासाठी अशा प्रकारे 4 लाडू तयार करते. आता हे 4 लाडूमध्ये एक राजूच्या हिश्श्याचा लाडू असतो, एक बाबाच्या हिश्श्याचा असतो, एक आईच्या हिश्श्याचा आणि एक ताईच्या हिश्श्याचा. तर राजूची आई राजूच्या हिश्श्याचा लाडू देऊन टाकते आणि राजू तो लाडू खाऊन टाकतो. आणि जे उरलेले लाडू असतात, उरले किती लाडू बघा, राजूच्या आईने तयार केले 4 लाडू, त्यापैकी एक राजूच्या हिश्श्याचा लाडू राजूला दिला, म्हणजे उरले किती लाडू? 3 लाडू उरले. तर राजूची आई हे उरलेले 3 लाडू एका बरणीमध्ये ठेवून आई शेतावर कामाला निघून जाते. त्यानंतर राजू खेळायला बाहेर निघून जातो. परंतु राजू खेळून आल्यानंतर त्याला खूप भूक लागते आणि त्याला असं वाटते, आता आपण एक गंमत करूया, आपण आपल्या ताईची गंमत करूया. आपण काय करू, ताईच्या हिश्श्याचा जो लाडू आहे तो आपण खाऊन टाकू. म्हणून राजू काय करतो, ताईच्या हिश्श्याचा जो लाडू असते तो ताईच्या हिश्श्याचा लाडू खाऊन टाकतो. त्याला तो लाडू खूप आवडतो आणि परत तो खेळायला निघून जातो. परत तो खेळून आल्यानंतर पुन्हा दमतो आणि परत त्याला असं वाटते, मग आता आपण आईच्या हिश्श्याचा लाडू खाल्ला तर काय होईल, मग आपण आईच्या हिश्श्याचा सुद्धा लाडू खाऊन टाकूया. म्हणून राजू काय करतो, आईच्या हिश्श्याचा लाडू सुद्धा बरणीतून हळूच काढतो आणि तो लाडू सुद्धा खाऊन टाकतो. म्हणजे बघा, राजूने आतापर्यंत किती लाडू खाल्ले? आईने तयार केले 4 आणि राजूने खाल्ले किती बघा, एक राजूच्या हिश्श्याचा, एक ताईच्या हिश्श्याचा आणि एक आईच्या हिश्श्याचा. म्हणजे असे 3 लाडू राजूने खाल्ले. म्हणजे बरणीमध्ये किती लाडू शिल्लक राहिले? 1 लाडू शिल्लक राहिला. मग राजूला असं वाटतंय की आता एकच तर लाडू राहिलेला आहे शिल्लक, तर मग आपण तो सुद्धा खाऊन टाकूया. म्हणून राजू काय करतो, त्या उरलेल्या एका लाडूपैकी तो लाडू सुद्धा राजू खाऊन टाकतो. म्हणजे बघा, राजूच्या आईने किती लाडू तयार केले? 4 लाडू तयार केले आणि राजूने 4च्या 4 लाडू खाऊन टाकले. म्हणजे बरणीमध्ये किती लाडू शिल्लक राहिले? काहीच नाही म्हणजेच 0. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजाबाकीचा अध्ययन अनुभव देताना अशा प्रकारे विविध कथानकाचा वापर करून त्यांना अध्ययन अनुभव देऊ शकतो. तर बघा मित्रांनो, राजूची ही जी गोष्ट आहे ती आपण संख्यांच्या साहाय्याने वजाबाकी विद्यार्थी कशी करतो ते बघूया. तर बघा, राजूच्या आईने 4 लाडू तयार केले आणि राजूने त्यापैकी एक स्वतःचा एक लाडू खाल्ला. म्हणजे हा लाडू काय झाला? कमी झाला. मग 4 - 1 बरोबर किती राहिले? तर 3 लाडू राहिले. त्यानंतर राजूने काय केलं, तर राजूने आपला हिश्श्याचा पण लाडू खाल्ला आणि ताईच्या हिश्श्याचा पण लाडू खाल्ला. म्हणजे राजूने एकूण लाडू किती खाल्ले? तर 2 लाडू खाल्ले. म्हणजे 4 - 2 बरोबर किती लाडू शिल्लक राहिले? तर 2 लाडू शिल्लक राहिले. तर त्यानंतर राजूने काय केलं, तर राजूने बाबाच्या हिश्श्याचा सुद्धा लाडू खाल्ला. म्हणजे राजूने किती लाडू खाल्ले? एकूण 3 लाडू खाल्ले. म्हणून 4 - 3 बरोबर किती? 1 लाडू शिल्लक राहिला. आणि नंतर राजूला असं वाटलं की एकच लाडू शिल्लक राहिलेला, तर तो लाडू सुद्धा आपण खाऊन टाकूया. म्हणून राजूने काय केलं की तो 4था लाडू सुद्धा खाऊन टाकला. म्हणजेच राजूने 4 तयार केलेल्या लाडूपैकी 4ही लाडू खाऊन टाकले. तर मग शिल्लक किती राहतील? तर शिल्लक राहतील 0. 0 म्हणजे काय? काहीच नाही. म्हणजे बरणीमध्ये एकही लाडू शिल्लक नाही, त्यालाच म्हणतात 0. तर अशा प्रकारे आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी विद्यार्थ्यांना वाचनपाठीच्या सहाय्याने अधिक दृढ करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना सुलभ रीतीने, सोप्या रीतीने कशा प्रकारे आपण समजावून सांगू शकतो ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत संख्येवरील क्रिया स्तर 6 साठी अध्ययन निष्पत्ती आहे. 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. आता ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला अध्ययन अनुभवाची काही आखणी करायची आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना समजून सांगायची आहे. ही वजाबाकीची संकल्पना समजून सांगण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना 2 बाबी अवगत असणे गरजेचे आहे. एक, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची ओळख असणे गरजेचे आहे आणि दुसरी बाब ती म्हणजे 1 ते 4 अंकांचं गणन करता येणे. ह्या 2 बाबी जर विद्यार्थ्यांना माहिती असतील तेव्हाच ते वजाबाकीची संकल्पना स्पष्ट समजू शकतात. दैनंदिन उदाहरणाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना
कमी करणे, शिल्लक राहणे, उरणे, उणे करणे ह्या शब्दांद्वारे वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट करून सांगायची आहे. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. बघा, इथे एका बशीमध्ये मी 3 लाडू घेतलेले आहेत. किती लाडू आहेत? 3 लाडू आहेत. आता या लाडवामधून मी काय केलं? 2 लाडू काढून घेतले. किती बरं लाडू शिल्लक राहिले? 1. अगदी बरोबर. वजाबाकी म्हणजे काय? तर संख्या समूहामधून वस्तू काढणे किंवा संख्या काढणे, ह्याला आपण वजाबाकी म्हणू शकतो. आता ही वजाबाकी लिहित असताना आपल्याला मांडणीसुद्धा करायची आहे. तर मांडणी कशी करायची आहे? बशीमधले लाडू किती लाडू होते बरं? 3. चौकटीमध्ये विद्यार्थ्यांना 3 ही संख्या लिहायला सांगायची आहे. त्यानंतर काढलेले लाडू किती होते बरं? 2. अगदी बरोबर. आता उरले किती? 1. आता हे सांगत असताना आपण हे वजाबाकीचं चिन्ह आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगायचं आहे. आणि वजाबाकीची मांडणी करताना वजाबाकीचे चिन्ह कोणत्या ठिकाणी असलं पाहिजे हा सुद्धा अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आता जेव्हा आपण वजाबाकीची संकल्पना समजून सांगतो तेव्हा विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की बेरीज जेव्हा करत असतो तेव्हा 2 संख्या एकत्र करतो आणि त्यातून मोठी संख्या तयार होते. मात्र वजाबाकी करताना ही परिस्थिती नसते. तर एकाच संख्या समूहामधून काही वस्तू किंवा संख्या काढल्या जातात आणि ती संख्या कमी कमी होत जाते. जसे बघा, आता इथे 3 होते आणि 3तून 2 गेले, मग शिल्लक किती राहिले? 1. ह्यातून विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात येते की मोठ्या संख्यातून लहान संख्या तयार झाली. मात्र बेरीज करत असताना 2 संख्या एकत्र झाल्या आणि त्यातून तिसरी मोठी संख्या तयार झाली. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना चांगल्या पद्धतीने स्पष्ट करू शकतो. आता आपण काय करूया? निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला निपुण पेटी मिळालेली आहे. त्या निपुण पेटीतले हे 4 टोकन आहेत. आता हा संख्या समूह 4चा आहे. ह्यातून मी काय करते? हे 4ही टोकन उचलून घेते. आता सांगा बरं, किती टोकन शिल्लक राहिले? काहीच नाही. आता काहीच नाही हे आपल्याला लिहायचं आहे. मग आपण कसं लिहू शकतो? तर त्यासाठी एक अंक आहे. तो म्हणजे कोणता? तर 0. बघा, आता आपण काय करूया की माझ्याकडे एकूण किती टोकन होते? 4. त्यातून काढले किती? 4. आता उरले काय? काहीच नाही. आणि ह्या काहीच नाहीसाठी आपण जो अंक वापरतो त्याला आपण म्हणतो 0. अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांना 0 ही संकल्पना समजावून सांगितली तर हा अध्ययन अनुभव त्यांच्या कायम स्मरणात राहतो आणि पुढील जेव्हा ते उदाहरणे सोडवतात मोठी, तेव्हा हा अनुभव त्यांना उपयोगी पडतो. आता बघा, पुन्हा मी काय करते? हे 4 टोकन इथे ठेवते आहे. हे 4 टोकन मी आता इथे ठेवले. यातून मी काहीच नाही काढले. काहीच नाही काढले तरी टोकन किती राहिले? 4. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजून सांगू शकतो की जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा कोणत्याही संख्येमधून 0 जेव्हा काढतो तेव्हा तीच संख्या आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना पूर्णतेने सोप्या पद्धतीने स्पष्ट करून सांगू शकतो. तर तुम्हाला असं वाटतंय का की आपणही अशा पद्धतीने वजाबाकी समजावून सांगू शकतो? तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन संकल्पना घेऊन. नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत संख्येवरील क्रिया अध्ययन स्तर 6 मध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी 0 ते 4 मध्ये वजाबाकी करून वजाबाकीचे चिन्ह वापरून केलेली वजाबाकी. तर वजाबाकी म्हणजे काय? तर कमी करणे, काढून टाकणे. तर अशा पद्धतीच्या काही कृती आपण तुमच्यासमोर मांडणार आहेत. तर सर्वप्रथम मी आपल्यासमोर काही इथे फुलं घेतलेली आहे. मुलांना फुले फार आवडतात, तेव्हा हे फुले घेऊन मी त्यांना कृती करून दाखवणार आहे. इथे आपण 4 फुले ठेवलेली आहे. त्यातले एक फूल बाजूला ठेवूया. आता किती फुले राहिलेली आहे? 1 2 3. आपण आता इथे नेमकं काय केलेलं आहे? तर 4 फुलातून एक फूल बाजूला ठेवलं आहे. म्हणजे आपण इथे वजाबाकी केलेली आहे. तर याची मांडणी कशी करायची आहे? 4 वजा 1 बरोबर 3. अशा प्रकारे आपण दुसरी कृती बघूया. पहा, वजाबाकी ही आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा शिकवू शकतो. तर हे किती आहे? 4.
4 इथे बॉल काढूया. 1 2 3 आणि 4. आपल्याला हे किती आहे? 2. तर 2 बॉल बाजूला काढायचे आहे. 1 2. किती राहिलेले आहे? 2 राहिलेले आहे. 1 2. मग आता आपण इथे नेमके काय केलेले आहे? काढून टाकले आहे. काढून टाकणे म्हणजे वजाबाकी केलेली आहे. तर वजाबाकीचे चिन्ह वापरून आपण इथे वजाबाकी केलेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा खेळ बघूया. हे किती आहे? 3 आहे. 3 बॉल काढूया. 1 2 3. त्यातून किती बॉल काढून टाकायचे आहे? 2. 1 2. किती बॉल राहिलेला आहे? 1 राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे आपण काय केले आहे? 2 यातून काढून टाकले. म्हणजे नेमके आपण काय केले? इथे वजाबाकी केली आहे. तर वजाबाकीचे चिन्ह ठेवून आपण केलेली ही वजाबाकी. आणखीन एक कृती बघूया. पहा, इथे आपण काही वस्तू ठेवलेल्या आहे आणि आपल्याला या वस्तूंद्वारे वजाबाकी शिकायची आहे. तर मी काही विद्यार्थ्यांना इथे बोलवते. राजू इकडे ये, यातली एक वस्तू काढ. सुरेश तू पण ये, दुसरी वस्तू काढ. आशना तू पण ये, तिसरी वस्तू काढ. ईशानी तू ये, तू पण चौथी वस्तू काढ. पहा, इथे काही राहिलेलं आहे का? नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 0. 4 मधून आपण 4 वजा केलेले आहे, तर उत्तर आलेले आहे 0. अशा प्रकारे आपण आता वजाबाकी पाहिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना आणखीन काही असे उदाहरणे देऊन आपण इथे त्यांच्याजवळ उत्तर काढू शकतो. जसे 2 वजा 1 बरोबर 1. 3 वजा 3 बरोबर 0. 4 वजा 3 बरोबर 1. 4 वजा 2 बरोबर 2. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना विविध खेळातून आणि कृतीतून वजाबाकी शिकू शकतो. धन्यवाद.